मला एक सांगा दामले साहेब, की मगाशी तुम्ही उल्लेख केलात, की जो काही त्यांचा नेहरू शर्ट होता, ते काढून बसायचे. म्हणजे बनियनवरती ते हो, काम करायचे. बिनबायांचा. बिनबायांचा. ओके. आता तसं मला अजिबात काही दिसत नाही. आता तर नेते असे आहेत, की या कार्यक्रमाला वेगळे कपडे असतात, पुढच्या 2 तासानंतरच्या कार्यक्रमाला वेगळे कपडे असतात. त्यावेळेस ते बिनबायाचा बनियन घालून बसत होते. ट्रोल नाही झाले का हो आजच्या भाषेत विचारायचं काय तर? कोणाची हिंमत आहे ट्रोल व्हायची जॉर्ज सारख्या माणसाला. आणि एक तर ट्रोल वगैरे हे त्यावेळी वातावरण नव्हतं. हं. आणि समजा ट्रोल झालं, आत्ताचं जे ट्रोलिंग आहे हे पूर्वीचं ट्रोलिंग म्हणजे खोट्या नाट्या बातम्या पसरवणे. हं. ट्रोलिंगचा एक प्रकार होता. म्हणजे जॉर्ज कुठे जात असताना पोचले की तिकडे त्या लोकांना जॉर्जच्या विरोधामध्ये वेड्यावाकड्या गोष्टी सांगणे. हं. जॉर्ज करप्ट आहे, जॉर्ज नालायक आहे, जॉर्जच्या भानगडीत असं असं होत असे. बरं. परंतु ह्या ट्रोलिंगला तुम्ही तोंड केव्हा देता? हं. ज्यावेळी तुमची पर्सनॅलिटी लख्ख असते. हं. तुम्ही तो प्रश्न विचारलात की आज यांना कपडे का घालावे लागतात, त्याचं कारण हे लख्ख नसतात. बरं. यांना यांची काळी भ्रष्ट शरीर झाकण्यासाठी हे लागतं. बरं. जॉर्जला हा काही प्रॉब्लेमच नव्हता. जॉर्ज माणसांमधला माणूस होता हो. हं. आणि मोरवर त्याचे शर्ट म्हणजे बुशर्ट असायचा. हं. हां, बुशर्ट आणि एक ठराविक एक पॅन्ट होती. आणि बुशर्ट मध्ये चुरगाळलेला वगैरे असायचा. सकाळी जॉर्ज येत असे त्यावेळी त्याला इस्त्री असायची. बरोबर आहे. संध्याकाळपर्यंत मग त्याचं काही खरं नाही, ते बसलेला हां त्या पंख्याखाली. हं. आता हे जॉर्जने नाटक नव्हतं केलं. हं. जॉर्ज सकाळी बाहेर पडला घरातून की त्याकडे कपडेपट नव्हता. हं. बरं, जॉर्जचं तोपर्यंत म्हणजे ही 66 सालची गोष्ट आहे. हां, 66-67. त्याच्याच्या आधीची 20 वर्षामधली 10-15 वर्ष जॉर्ज लोकांच्या घरातच वाढला ना, फुटपाथवरच वाढला ना माणूस. बरोबर. कुठे कपडे घालायला वेळ आहे. तेव्हा त्याचं जे जॉर्जचं जे एक पर्सनॅलिटी होती, व्यक्तिमत्व होतं, त्यातला साधेपणा होता, हा इनबिल्ट होता. हा नाटक म्हणून आणलेला नव्हता, खोटा म्हणून नव्हता. आणि त्यामुळे त्याचा प्रभाव पडत असे. आता असं आहे की एक तर मी जसा आहे तसा लोकांच्या समोर जायचं आहे. मला लोकांना काही दाखवायचं नाही. हे नाटक आता आलं सगळं. बरं. आता तुम्हाला इमेज तयार करावे लागतात. जॉर्जला इमेज तयार करण्याचा प्रश्नच नव्हता. जॉर्जला कोणी कन्सल्टंट नव्हता की तुम्ही हे कपडे घाला, ते कपडे घाला वगैरे. मी आहे असा फाटका माणूस आहे. बरं. आणि तो जाऊन रोळावर झोपत असे हां, किंवा सत्याग्रह करत असे. कोण सांगत होतं काय त्याला? हिशोब होते काय? हिशोब नाही. माझ्यासमोर प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवायला मी उभा आहे आणि माझं सगळं सर्वस्व मी अर्पण केलंय. अशी माणसं कमी असतात. बरं. आणि तुमच्या त्या प्रश्नाला माझं उत्तर असं आहे की अलीकडच्या काळामध्ये राजकारणात अशी माणसं नाहीत. नाहीत. असतील तर ती निदान वर तरी दिसत नाहीत. बरं. एखादं ते असतील. आणि मग त्याचं लॉजिकल कॉरोलरी अशी आहे की अशी माणसं असतील तर त्यांना राजकारणात वर येऊ दिलं जाणार नाही. बरं. आता राजकारण हे अशा माणसांसाठी नाही, राहिलेलंच नाही. आणि त्यामुळे जॉर्ज सारखी माणसं तुम्हाला नाही दिसणार आता कुठे. बरं. पूर्ण इंटिग्रिटी.